नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत अजिंक्य सावंत. महा एम मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. दिवाळीचा सण उत्सव म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक कंदील असतील किंवा लाइटिंग असेल, या सगळ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्याच अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या सुप्रसिद्ध अशा लोहार चाळीमध्ये. लोहार चाळीमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम लाइटिंग जे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे कंदील जे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल दिवे जे असतात, त्यांची आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड्स बघायला मिळतात. त्याच अनुषंगाने आज आपण इथल्या काही लोकांशी संवाद साधणार आहोत की नेमकं यावर्षी ट्रेंडिंग काय आहे, तुम्हा ग्राहकांची पसंती नेमकी कशाला आहे, या संदर्भात आपण बोलूया. सर नमस्कार, मायम टीव्ही मध्ये आपलं स्वागत. एक महत्वाचा भाग असा आहे की लाइटिंग, दिवाळी आणि लाइटिंग हे वेगळं काढता येत नाही आपल्याला. तर त्या अनुषंगाने यावर्षी सर्वात जास्त विकले जाणारे गोष्टी कुठल्या आहेत? या असं हे विकले बनवून जास्त सर्व म्हणजे पणती आहेत आपल्या ज्या लाईट एलईडी लाईट मध्ये आहेत, ते वॉटरप्रूफ मध्ये आहेत, त्या सर्व गॅलरी साठी पण ते आता जास्तच विकले जातात. हे हे सॅम्पल आहे आपल्याकडे. या अशा पणती आहेत आणि हे ट्रेंड मध्ये पण मार्केटमध्ये आता जास्त चाललेलं आहे. हे जास्त विकलं चाललंय. याच्यामध्ये मला हेच विचारायचं होतं की यावर्षीचं आकर्षण हे कारण की पानं फुलांचं जे आहे त्याच्या सोबत लाइटिंग लागलेले, तर हे नेमकं काय जरा सांगा. हे एक म्हणजे शो म्हणजे लोकांसाठी काहीतरी वेगळं पाहिजे, काहीतरी वेगळं आणलंय त्यासाठी हे असं बनवलेलं आहे आपण आपलं फुल वगैरे टाकून. बाकी हे दुसरे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स आहेत आमच्याकडे. हा बस. तर याच्यामध्ये आता एक साधारणपणे इथे आपण फुलांची वेगवेगळी आरस असलेली लाइटिंग बघतोय, त्यांची स्टार्टिंगची किंमत काय ते सांगा आणि त्यांचं एक आकारमान पण सांगा. हे यांची स्टार्टिंग किंमत आहे ₹250. हे आपल्या मेन डोअर साठी आहे, फक्त छोटंसं तोरण बनवलेलं आहे. हे सर्व वेगवेगळे डिझाईन आमच्याकडे. याच्या कोणताही डिझाईन पाहिजे हे सर्व डिझाईन आमच्याकडे पडलेले आहे. ते तुम्हाला ₹250 आहे मार्केटमध्ये. आता याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की बऱ्याचदा कुठेतरी सर्वसाधारणपणे जी छोटी लाइटिंग आहे, बेसिक लाइटिंग आहे, ती सर्वात जास्त प्रमाणात विकली जाते. तर त्याची किमतीची रेंजेस सांगा ना जरा. सर्वात छोटी लाईटीची पण माझ्याकडे आहे. ती छोटी आहे. याची किंमत तुम्हाला ₹60 पर्यंत येईल. आता जे आपल्या मोठ्या मोठ्या टॉवर साठी वापरले जातात, ते माझ्याकडे जास्त करून हे विकले जातात तोरण. सर्वात छोटी लाईट आहे माझ्याकडे. हे सर्वात जास्त ही विकली जाते. ते सर्व आपल्या बिल्डिंग साठी टेरेस वरती जे सोडतात, ते जास्त क्वांटिटी मध्ये विकले जातात माझ्याकडे. ती प्राइस तुम्हाला येणार ₹60 पासून माझ्याकडे चालू आहे. म्हणजे आता आपण बघितलं साधारणपणे तर वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग जे आहेत, रोप लाइटिंग असेल किंवा लीफ लाइटिंग असेल, असे वेगवेगळे व्हरायटीज तुम्हाला इथे लोहार मार्केटमध्ये बघायला मिळतात. लोहार चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची एक मांदियाळीच आपल्याला बघायला मिळते. त्याच अनुषंगाने आता आपण ग्राहकांशी पण संवाद साधणार आहोत. सर, मायम टीव्ही मध्ये आपलं स्वागत. तुम्ही साधारण मागचे किती वर्ष इथे खरेदी करताय? एक वातावरण नेमकं कसं असतं लाइटिंगची खरेदी करताना? गेले 7-8 वर्ष इथूनच आम्ही खरेदी करतो. नोकरी वगैरे आहे. माझी शासकीय कर्मचारी आहे मी मंत्रालयामध्ये. त्याच्यामुळे इथून सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतात. महत्त्वाचं म्हणजे या लोहार चाळीमध्ये सगळे वेगवेगळे व्हरायटीज आहेत. मग लाईटी असतील, एलईडी लाईट्स असतील, बल्ब्स असतील, म्हणजे पूर्ण झगमगाटच आहे. आज संपूर्ण मुंबईच काय, संपूर्ण महाराष्ट्र इथून सगळ्या गोष्टीचे प्रोव्हाइड करतात आणि सर्वांच्या घराघरामध्ये, मग तो गावामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल किंवा बंगल्यामध्ये असेल, किंवा हा दिवाळी सण भरपूर चांगल्या पद्धतीने इथून लाईटी घेऊन साजरा होतो. अच्छा. मग आता एक साधारण प्राइस रेंज असते, दरवर्षी आपण बघतो की कुठेतरी भाव वाढलेले असतात, कमी झालेले असतात. यावर्षी तुमचा अनुभव काय? थोडंफार वाढलेले आहेत, परंतु आपण जिथून स्थानिक खरेदी करतो त्यापेक्षा इथे आपण आलो की नक्कीच त्याच्यापेक्षा 2 पैसे फायदे होतात. आणि महत्त्वाचे म्हणजे व्हरायटीज मिळते, पाहिजे तितक्या व्हरायटीज असतात. आणि स्पर्धा असल्यामुळे इतके लोक मंडळी रेट वाढवून ठेवत नाहीत, कारण की त्यांनाही पाहिजे असतं की आमच्या सगळ्या लाईटिंग लवकरात लवकर जाऊन सर्व ठिकाणी पोहोचावेत. महत्त्वाचं म्हणजे भरपूर व्हरायटीज असल्यामुळे सगळं सुरळीत चांगलं होतं. खरेदीचा अनुभव म्हणजे दिवाळी हा आपला सण आहे. आपण आपला सण जोरात साजरा केला पाहिजे आणि मुलांची मजा असते की दरवर्षी वेगळी लाइटिंग किंवा काहीतरी पप्पा नवीन पाहिजे. त्या अनुषंगाने दरवर्षी लोहार चाळीत येतो, काहीतरी नवीन घेतोच. आता त्याच शोधात आहे नवीन काय मिळत आहे काय. स्वदेशी अनुभव म्हणजे मी पहिल्यापासून त्या ह्याच्यातच आहे की मी घरी पण सांगतो, घ्यायचं तर लोकलच घ्यायचं, कारण आपली लोकल जे गरीब लोक आहेत तेच सध्या आपण सगळं ऑनलाईन मागवतो, तेच घेऊन बसले. त्यापेक्षा आपण त्यांच्याकडे घेऊ, त्यांची दिवाळी चांगली जाईल.